प्रगती आणि विकास लवकरच तुमच्या घराचं दार ठोठावणार आहेत आणि ते तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत. पण घाबरायचं कारण नाही, कारण ही आहे भारताची जनगणना 2027. यावेळी जनगणना अनेक बाबतीत वेगळी असणार आहे. पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल जनगणना आणि पहिल्यांदाच स्वतः माहिती भरण्याचा पर्याय. होय, यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे डिजिटल टूल्सही लॉन्च केलेत. मग हे प्रगती आणि विकास नेमके कोण आहेत? जनगणना कशी होणार? स्वगणना म्हणजे नेमकं काय? आणि तुमच्याकडून नेमकी कोणती माहिती घेतली जाणार? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. सर्वात आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे प्रगती आणि विकास कोण? सरकारने जनगणना 2027 साठी 2 शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट्स जाहीर केले आहेत. प्रगती म्हणजे महिला प्रगणकाचं प्रतीक, विकास म्हणजे पुरुष प्रगणकाचं प्रतीक. हे फक्त कार्टून कॅरेक्टर्स नाहीत, तर 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पात महिला आणि पुरुष दोघांचाही समान सहभाग दर्शवणारे प्रतीक आहेत. भविष्यात जेव्हा तुम्हाला सरकारकडून जनगणनेबद्दल माहिती दिसेल, तेव्हा या 2 चेहऱ्यांद्वारे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. 2027 ची जनगणना अनेक कारणांनी खास आहे. सर्वात मोठं कारण म्हणजे ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. आतापर्यंत जनगणना कागदावर केली जायची, पण आता डेटा थेट मोबाईल ॲप आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा होणार आहे. हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे सीडॅकनं. सरकारच्या मते ही जगातील सर्वात मोठी डिजिटल डेटा कलेक्शन मोहीम ठरणार आहे. या जनगणनेतील सर्वात मोठा बदल म्हणजे सेल्फ एन्युमरेशन म्हणजे स्वगणना. याचा अर्थ काय? आतापर्यंत जनगणना अधिकारी घरी येऊन माहिती घ्यायचे, पण आता तुम्ही स्वतःच तुमची माहिती ऑनलाईन भरू शकता. यासाठी सरकारने SE पोर्टल म्हणजे स्वयंगणना पोर्टल सुरू केलंय. या पोर्टलवर जाऊन तुम्ही कुटुंबातील सदस्यांची माहिती, घराची माहिती, इतर आवश्यक तपशील 16 भाषांमध्ये भरू शकता. माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक SE ID मिळेल. नंतर जेव्हा प्रगणक घरी येईल, तेव्हा फक्त ही ID दाखवून डेटा व्हेरीफाय करायचा असतो. जनगणना 2027 साठी सरकारने 4 डिजिटल टूल्स लॉन्च केले आहेत. पहिलं टूल आहे HLBC हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर. हे एकमेव वेब ॲप आहे. यामध्ये उपग्रह प्रतिमांच्या मदतीने घरांची यादी तयार केली जाते. यामुळे देशातील प्रत्येक घर नकाशावर अचूक नोंदवता येणार आहे. दुसरं टूल आहे HLO मोबाईल ॲप. हे एक सुरक्षित मोबाईल ॲप आहे. याच्या मदतीने जनगणना कर्मचारी थेट फील्डमधून डेटा सर्व्हरवर अपलोड करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे ॲप ऑफलाईन काम करू शकतं आणि नंतर इंटरनेट मिळाल्यावर डेटा अपलोड होतो. तिसरं टूल आहे सेल्फ एन्युमरेशन पोर्टल म्हणजे स्वयंगणना पोर्टल. याच पोर्टलवरून सामान्य नागरिक स्वतःची माहिती भरू शकतात, म्हणजेच जनगणनेत नागरिकांचाही थेट सहभाग वाढणार आहे. चौथं टूल आहे CMMS पोर्टल म्हणजेच जनगणना व्यवस्थापन आणि निरीक्षण प्रणाली. हे एक केंद्रीकृत डॅशबोर्ड आहे. याच्या मदतीने राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी रिअल टायमिंगमध्ये जनगणनेची प्रगती पाहू शकतील. याचा पहिला टप्पा आहे घरांची यादी आणि गृहगणना. या टप्प्यात घरांबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. उदाहरणार्थ घरांची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता आणि इतर घरगुती सुविधा. या सर्व गोष्टींची नोंद केली जाईल. हा टप्पा 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. याआधी नागरिकांना 15 दिवसांचा स्वगणनेचा कालावधी दिला जाणार आहे, ज्यामध्ये लोक स्वतःची माहिती ऑनलाईन भरू शकतील. दुसरा टप्पा आहे लोकसंख्या गणना. या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवली जाईल. उदाहरणार्थ त्याचं वय, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक आणि आर्थिक माहिती आणि यावेळी जात संबंधित प्रश्नही विचारले जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारी 2027 मध्ये देशभर पार पडणार आहे. जनगणना म्हणजे एक प्रचंड मोठी मोहीम. 2027च्या जनगणनेत 30 लाखांपेक्षा जास्त प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. म्हणूनच ही जगातील सर्वात मोठी प्रशासनिक प्रक्रिया मानली जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर जनगणना 2027 ही भारताच्या प्रशासनातील एक मोठी डिजिटल झेप ठरणार आहे.
पहिल्यांदाच या जनगणनेत पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया, स्वगणनेचा पर्याय, उपग्रह तंत्रज्ञान आणि रिअल टाईम मॉनिटरिंग यांचा वापर केला जाणार आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेचे नवे चेहरे असतील प्रगती आणि विकास, जे देशातील प्रत्येक घरापर्यंत जनगणनेचा संदेश पोहोचवणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, डिजिटल जनगणना भारतासाठी किती मोठा बदल ठरेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.